एकदा धनाची देवता कुबेर यांना त्यांच्या धन वैभवाविषयी खूप अभिमान झाला. ते विचार करू लागतात, मी तर सगळ्या जगातील एकमेव धनवान व्यक्ती आहे. माझ्या एवढं धन तर कोणत्याच देवांकडे नाही. मला माझं धन ह्या देवांना दाखवलंच पाहिजे. त्यांनाही तर कळालं पाहिजे की मीच एकमेव धनवान आहे. असं करतो. एक दिवस प्रत्येक देवांना जेवायला बोलवतो आणि त्यांना माझं धन वैभव दाखवतो. मग काय, लागलीच ते सगळ्यात पहिले महादेवांना आमंत्रित करण्यासाठी कैलासावर गेले. महादेवांनी कुबेराच्या मनातील भाव ओळखला आणि कुबेराचा गर्व संपवण्यासाठी त्यांनी कुबेराला सांगितलं, मी तुमचं आमंत्रण स्वीकारू शकत नाही, परंतु माझ्या जागी गणेश येईल तुमच्या सोबत. कुबेर यांनी विचार केला, मला तर माझं वैभव दाखवायचंय. महादेव नाही तर गणपतींनाच दाखवतो. त्यात काय मोठा फरक पडणार. ठीक आहे महादेव, जसं तुम्हाला योग्य वाटेल. लागलीच कुबेर गणपती बाप्पांना सोबत घेऊन त्यांच्या महालाकडे निघाले. महालात पोहोचताच कुबेर आपलं धन वैभव बाप्पांना दाखवू लागले. हे बघून विद्या आणि बुद्धीचे देवता गणपती हे कुबेराच्या मनातील भाव ओळखतात. मग कुबेर त्यांना सोन्याच्या ताटात निरनिराळे व्यंजन वाढतात. गणपती जेवायला सुरुवात करतात आणि बघता बघता महालातील सगळं जेवण ते एकटेच संपवून टाकतात. तरीही त्यांचं पोट काही भरत नाही. कुबेर महाराज, अजून मागवा ना जेवण. माझं तर पोटही भरलं नाही. मला खूप भूक लागली. बाप्पा, महालात बनलेलं सगळं जेवण संपून गेलंय. ठीक आहे, घरात जे काही फळं फुलं इतर काहीही वस्तू असतील ते घेऊन या. लागलीच महालात जे जे काही शिल्लक राहिलं होतं ते सगळं गणपती बाप्पांना वाढण्यात आलं. तेही गणपतींनी चटकन संपवून टाकलं. कुबेरजी, मला तर अजूनही भूक आहे. कुबेराला लागलीच समजले, मला देवांना माझं धन वैभव दाखवायचं होतं. यासाठीच बाप्पा मला अद्दल घडवू इच्छिता. प्रभू, मला क्षमा करा. मला माझ्या वैभवावर गर्व झाला होता, परंतु आता मला माझी चूक समजली आहे. प्रभू, मला क्षमा करा. क्षमा करा मला. ठीक आहे, केलं मी तुला माफ. मग गणपती तिथून कैलासावर जाण्यासाठी निघतात. बाप्पांनी खूप जेवण केल्यामुळे त्यांचं वजन खूप वाढलं होतं. ते मूषकवर बसून कैलासाकडे जाण्यासाठी निघतात. मूषक कसा बसा गणपतींचं वजन उचलून हळूहळू चालत होता. रस्त्यात मूषकला गणपतीचं वजन काही पेलवलं नाही आणि गणपती बाप्पा खाली पडतात. त्यांचे सगळे कपडेही घाण होतात. बाप्पा इकडे तिकडे बघू लागतात. अरे, मला कोणी बघितलं तर नाही. परंतु जवळपास कोणीही नव्हतं. तेव्हाच त्यांना हसायचा आवाज येतो. तेव्हा गणपती आकाशात बघतात तर चंद्र त्यांच्यावर हसत होता. त्याला हसताना बघून बाप्पांना त्याचा खूप राग आला. ते रागातच चंद्राला श्राप देतात. तुला तुझ्या सुंदरतेवर खूप गर्व आहे ना. आजपासून तुझं हे सुंदर रूप राहणारच नाही. आणि लागलीच चंद्र काळा पडतो. तेव्हा चंद्राला स्वतःच्या चुकीचा पश्चाताप होतो. प्रभू, मला माफ करा. माझी चूक झाली. मला माफ करा. चंद्र पुन्हा पुन्हा विनवणी करून माफी मागू लागतात. मग गणपती बाप्पाही शांत होतात. मी तुला जो श्राप दिलाय तो पूर्ण तर परत नाही घेऊ शकत,
परंतु महिन्यातून एकदा तुझ्यावर ह्या श्रापाचा परिणाम होईलच आणि त्या दिवशी तू कोणालाही दिसणार नाहीस. तेव्हापासूनच चंद्र अमावस्येला कोणालाही दिसत नाही. मी तुला एक वरदानही देतो. प्रत्येक चतुर्थीला माझ्यासोबत तुझीही पूजा केली जाईल. तुला अर्घ्य दिल्यानंतरच चतुर्थीचं व्रत पूर्ण होईल. आज गणेश चतुर्थी आहे आणि तू माझा अपमान केलास. या दिवशी जर कोणी तुला बघेल तर तो कलंकित होईल. आणि तेव्हापासून गणेश चतुर्थीला चंद्राचे दर्शन करत नाहीत. Hey friends, please do like, share and subscribe to our channel.